वाशिममध्ये जोरदार पावसामुळे शेतामध्ये पाणी हळदीच्या शेतात पाणी साचल्यामुळे हळदीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन पिकं खराब होण्याचा धोका। वाशिममध्ये सकाळपासून जोरदार पावसामुळे कारंजा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला भुईमूग भिजला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हिंगोलीच्या सेनगाव परिसरात पावसाचा हाकार, 100 ते 150 एकर शेती खरडून जात, सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी, शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा। शहापूरमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात, गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे 19,000 हेक्टरवरील 100% पेरलेली पिकं धोक्यात। खरीपाच्या सुरुवातीला मे महिन्यात जोरदार पावसामुळे मोठ्या पेरण्या, जून आणि जुलै महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यानं पाण्याअभावी जिरायती पट्ट्याचं शेतीचं मोठं नुकसान। वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनचं उत्पन्न होण्याची आशा मावळल्यानं शेतकऱ्यांकडून नांगरणी। जालन्यातील पिंपळगाव येथील रेणुकाई येथे मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव, हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मका पिकावर फिरवला रोटाव्हेटर। जालन्याच्या मंठा तालुक्यात पावसाची उघडी, पावसामुळे पिकांमध्ये तण वाढल्यानं पिकांच्या वाढीवर परिणाम, शेती मशागतीच्या कामांना वेग। जालन्याच्या वालसावंगी परिसरात मिरचीच्या दरामध्ये घसरण, मिरचीचे भाव 100 रुपयांवरून थेट 30 रुपयांवर, बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम। बाजारामध्ये मेथीच्या प्रतिजोडी मागे 3 ते 8 रुपयांची घसरण, तर मेथीला क्विंटलमध्ये 1000 ते 1500 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर प्राप्त। बाजारामध्ये हळदीचे दर वधारले, देशात यावर्षीच्या हंगामात हळदीच्या क्षेत्र जवळपास 25% वाढण्याचा प्राथमिक अंदाज समोर। सोयाबीनच्या भावात मागील 2 आठवड्यांपासून सुधारणा, सोयाबीनला सरासरी 4500 ते 4800 रुपयांच्या दरम्यानचा भाव प्राप्त।